नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील या ठिकाणी माहूर तालुक्यातील ज्या महत्वाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल होता तोच पार पडलेला आहे. वस्त्राम तांडा या ठिकाणून सूरज विजय जाधव यांचा विजय झालेला आहे. तब्बल 363 मतदान म्हणजे जवळपास 250-300 लीड त्या मतांनी निवडून आलेले आहेत. 400 मतांनी लीड त्याला भेटलेली आहे. त्यासोबत विशेष सांगायचं म्हणजे पूर्ण पॅनलमध्ये 4 जागा त्यांच्यासोबत होत्या. त्या 4 जागा त्यांच्यासाठी निवडलेल्या आहेत. पूर्ण बहुमत त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आपल्याशी बोलण्यासाठी जाधव सर आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या. सुरुवातीला युवा राज्य चॅनलच्या वतीने तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज तुम्ही सरपंच झालात, तुमच्या एक सोबतच तुमचं पूर्ण पॅनल आज निवडून आले. काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम समाजाचे आराध्य दैवत शिवलाल महाराज यांना विनम्र अभिवादन. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले आणि देशाला स्वातंत्र्य देऊन जे पण शहीद झाले असे सगळेच महात्मे यांना विनम्र अभिवादन करतो. आणि लोकांच्या आग्रहास्तव मी उभं राहिलेलो आहे आणि लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत वस्त्राम तांड्याच्या अंतर्गत, सर्वप्रथम त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि प्रयत्न न राहता ते पूर्णच करून दाखवेल ही आज आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो. त्याचबरोबर आणखी याहीपेक्षा जास्त काय करता येईल ते सर्वांगीण विकास मी माझ्या गावाच्या आणि माझ्या ग्रामवासियांसाठी करेल. त्यांच्या प्रयत्नामुळेच मी आज थेट सरपंचाच्या निवडणुकीत उभं राहिल्यानंतर जवळपास 403-4 लीडनी मी ही निवडणूक जिंकलेली आहे. त्याचबरोबर अटीतटीचा हा सामनाच नव्हता, वन वे सामना झालेला आहे. सर्व उमेदवार पण माझे फार बहुमताने निवडून आलेले आहे आणि त्यांच्या सोबतीने आणि माझ्या ग्रामवासियाच्या सोबतीने या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्या गावातील मुख्य प्रश्न काय आहेत? आमच्या गावातील मुख्य समस्या म्हणजे वीज, रस्ते आणि पाणी. ह्या 3 मूलभूत गरजा ज्या लोकांना किंवा जनतेला पाहिजे त्या मला जी कार्यकाळ मिळणार आहे त्या कार्यकाळात मी 100% पूर्ण करेल. घरकुल आणि आरोग्य असेल, घरकुल, आरोग्य असो किंवा हे इतर सर्व जे जनतेच्या पातळीवरचे किंवा पर्सनल त्यांचे जे विषय आहेत ते पण मी त्यांना पूर्ण करून देईल. मागच्या काळात जे काही झालं त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मला कोणाला विरोध करायचा नाही आहे. माझे विरोधक कोणीच नाही आहे. ज्यांनी मतदान केले ते पण माझेच आहेत, ज्यांनी नाही केले ते पण माझेच आहेत. सर्व समाज बांधवांना, माझ्या ग्रामवासियांना सोबत घेऊन मी माझ्या गावाचा विकास करेल. महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी सध्या पीक विम्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या 3 दिवस आहेत. शेतकऱ्यांचे एक सरपंच म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून या दृष्टीने काय प्रयत्न करतो? पीक विमा, माहूर तालुक्याच्या पीक विमा संदर्भात माझी बोलणी उच्च स्तरावर झालेली आहे. पालकमंत्री साहेब श्री आमचे अतुलजी सावे, माझे मार्गदर्शक श्री देवेंद्रजी फडणवीस, माझे गुरु, आणि यांच्या सगळ्याच्या माध्यमातून मी विचारपूस केल्यानंतर फक्त मला 15 मे पर्यंत माहूर तालुक्याला पीक विमा मिळणार आहे. फक्त आणेवारी त्यांनी कमी लिहिल्यामुळे फक्त आमचा जो किनवटपेक्षा आम्हाला माहूर तालुक्याला थोडा पीक विमा कमी मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त काही वेगळे नाही आहे. त्यासाठी आणखीन पुढच्या काळात भरीव मदत मी पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून आणेल आणि सगळ्या शेतकऱ्यांचा, माझ्या गावाचाच नाही तर आम्हाला माहूर तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मी प्रयत्नशील राहील. आपण आज लोकनियुक्त सरपंच झालात. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, या निवडणुका आपली काय भूमिका असेल? नक्कीच वस्त्राम तांड्याचं नेतृत्व आज जरी माझ्याकडे असेल पण भविष्य काळात जी जिल्हा परिषदा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी मी उमेदवार म्हणून निश्चितच राहील. आणि त्याही पलीकडे 2029ची
किनवट माहूर विधानसभा पण लढवण्याचा माझा प्रयत्न राहील. स्त्रियांचा सगळ्यात मोठा, ज्यांना आम्ही लाडकी बहीण म्हणतो, त्या लाडक्या बहिणी पण माझ्या पाठीशी 100% खऱ्या उतरलेल्या आहेत.